श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 8। अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकर्ते भगवंताची स्तुती स्तवन करतायत। ओम नमो जिगुरुराया, भवछेदक असणारा, माया पळवून लावणारा, ज्ञानेश्वराच्या हृदयामध्ये वास्तव्य करणारा, माझं जे नाव आहे ते या जगामध्ये मिरवणारा, मी अज्ञानी आहे पण या अज्ञानी जीवाला सुद्धा मोठेपण देणारा, जे साधक आहेत त्या साधकांना ज्ञानाची प्राप्ती करून देणारा आणि त्यांचं हित करणारा असा तो भगवंत आहेस। तरी पुढं कथा सांगू लागलेले आहेत। पाठीमागच्या 7व्या अध्यायामध्ये विधियुक्त असा वीरभद्र मच्छिंद्रनाथांनी प्रसन्न करून घेतला। त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथ स्वर्गाला गेले। स्वर्गाचे सगळे भोग भोगून मच्छिंद्रनाथ पृथ्वीवरती आले। वज्रवाटिकेमध्ये गेले। वज्र भगवतीला प्रसन्न करून घेतलं, तिला गरम पाण्याचं स्नान केलं आणि जगामध्ये ख्याती कीर्ती मिरवली। तिथून पुढं द्वारकेला गेले, गोमतीचं स्नान केलेलं आहे। द्वारकानाथाला प्रसन्न चित्तानं नमन केलं। त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथ अयोध्येला आले। तिथं शरयू नदीमध्ये स्नान केलेलं आहे आणि रामदर्शनासाठी जाऊ लागले। त्याच वेळेला तिथला जो पाशुपत नावाचा राजा रामवंशामधला अतिशय पराक्रमी होता, तो देवालयामध्ये पूजा करण्यासाठी गेलेला होता। त्याच्याबरोबर अपार असं सैन्य होतं आणि घोडे होते, हत्ती होते, छत्र होती, चामरं होती, सूर्यासारखं तेज त्यांचं होतं आणि चपळ अलौकिक असे वाताकृती घोडे त्याच्याजवळ होते। सगळे जे सैनिक होतं ते शृंगारयुक्त होतं। त्या घोड्यांच्या अंगावरती सजावट केलेली होती, रत्नाचे हार लखलखीत असे होते आणि त्याच्यामुळं झालरीयुक्त असे ते घोडे अतिशय शोभायमान सुंदर दिसत आहेत। गळ्यामध्ये रत्नांच्या माळा घातलेल्या आहेत। सोन्याला ढाळ द्यावी, सूर्याचं तेज असावं असं ते सगळं सैन्य चमकू लागलेलं आहे आणि त्या घोड्यांच्या पायामध्ये रुंझून रुंझून असे पैंजण बांधले गेलेले आहेत की त्या पैंजणाचा आवाज म्हणजे त्या पाशुपत राजाच्या सैन्याचं जे वीरश्री आहे ती वीरश्रीचं आहे की काय असं ब्रीद त्या पैंजणाचा आवाज करू लागलेले आहेत। अशा पद्धतीनं ते सगळं सैन्य आहे आणि शत्रूला सरसर माघारी म्हणावं असं महान पराक्रमी सगळं सैन्य बाजूला आहे, भोवती आहे। मग जे याचक आहेत ते याचक जर तिथं गेले तर दानधर्म करणारा असा तो राजा आहे। त्याच्या सैन्यामध्ये जे हत्ती आहेत, विशाळ गंडस्थळ असणारे, लांब दात, त्या हत्तीच्या लांब दातामध्ये चुडे सोन्याचे आणि बसवले गेलेले आहेत। हौदे अंबाऱ्या अतिशय दैदिप्यमान आहेत। पर्वतासारखे मोठ्या आकाराचे ते हत्ती दिसू लागलेले आहेत। असा सगळा सैन्य संभार आणि जाऊ लागलेला आहे। या सैन्य संभारामध्ये ध्वज आहेत, पताका आहेत। जसं काही एखाद्या डोंगरावरती झाडे असावी असे ते सगळे ध्वज पताका, इंद्रापेक्षासुद्धा वेगळं असं वैभव या पाशुपत राजाच्या जवळ होतं। पायाचं पायदळ सैन्य ते सुद्धा वस्त्रानं अलंकारानं मंडित असं होतं। छडीदार, चोपदार, जासूद, हलकारे देणारे, आरोळी देणारे त्यांच्यासुद्धा अंगावरती सोन्याचे अलंकार होते। रत्नजडीत अशी करकमळं हातामध्ये होती। 10 अंगठ्यामध्ये
10 बोटामध्ये 10 अंगठ्या होत्या असा तो राजा, आणि त्या लोकांच्या मधून त्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलेला आहे. अपार संपत्ती या पाशुपत राजाच्या जवळ आहे. अयोध्यापती आहे, अयोध्येचा तो राजा आहे. आणि मग देवळाच्या भोवती सगळी दाटी झालेली आहे, रांगेतून लोक उभा राहिलेले आहेत. आणि त्याच्यामध्येच प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी योगद्रुम मच्छिंद्रनाथ जाऊ लागलेले आहेत. त्याच वेळेला ते द्वारपाळ नाथांना बोलू लागले की आपण कुठे जाऊ लागलेले आहात. तेव्हा मच्छिंद्रनाथ मनामध्ये विचार करू लागले, ज्याच्याकडं भरपूर पाप झालेला आहे, ज्यानं पूर्वजन्मामध्ये पाप केलेला आहे, तोच द्वारपाळ म्हणून दारामध्ये उभा राहत असतो. आणि म्हणून धर्माला अधर्म असावा तसे हे धर्मद्वारीची कुत्री आहेत. आणि म्हणून द्वाररक्षण करण्यासाठी हे इथं थांबलेले आहेत. हे स्वतः पण बुडणार आणि ह्याच्या यजमानाला, मालकांना पण बुडवणार. महानष्ट असे हे लोक आहेत. आणि म्हणून या द्वारपाळांना कधी लहान थोर काही कळत नसतं. ते निष्ठुर वचन बोलत असतात, निष्ठुरपणानं बोलत असतात. 7 जन्मामध्ये जर त्यांनी चोरी केलेली असेल, 100 ब्रह्महत्या त्याच्याकडून घडलेल्या असेल, त्याला द्वारपाळाचा, द्वाररक्षकाचा जन्म प्राप्त होतो. अशा पद्धतीनं ते द्वारपाळ राजद्वारामध्ये आहेत. आणि मग मच्छिंद्रनाथ दर्शनासाठी जाऊ लागले. त्यावेळेला त्या द्वारपाळांनी गर्वानं, दंभानं मच्छिंद्रनाथांना हटकलं आणि तीव्र वचन बोलू लागलेले आहेत. हे कान फाडून बुद्धिहीन असा तातडीने कुठं निघाला, मतिमंद आहे का, मूर्ख आहे का, भ्रष्टा, तुला कसं कळत नाही की राजा आतमध्ये दर्शनासाठी गेलेला आहे आणि तू मात्र कोणाला विचारलं नाही, कोणाची परवानगी घेतली नाही आणि ताड मंदिरामध्ये दर्शनाला जाऊ लागलेला आहे, तो बुद्धिहीन आहेस का, असं निष्ठुर बोलणं बोलू लागलेलं आहे. मच्छिंद्रनाथांना पाठीमागं ढकलू लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळं मच्छिंद्रनाथांना भयंकर राग आला, संताप निर्माण झालेला आहे. पण काय केलं तर विवेक जागृत केलेला आहे. आणि मच्छिंद्रनाथ शांतपणानं, संयमानं त्या सेवकांना म्हणू लागलेले आहेत की बाबांनो, हे तुमचं काही वागणं बरोबर नाही. पण मनामध्ये विचार केला की हे जे सेवक आहेत, हे सेवक काय आहेत तर परस्वाधीन आहेत. राजानं ह्यांना सांगितलेलं आहे की कुणाला आतमध्ये सोडायचं नाही. आणि त्याच्यामुळं जशी पतिव्रता पतीच्या स्वाधीन असते किंवा पात्राच्या सोयीप्रमाणे नदी वाहत जाते, त्याप्रमाणे ह्या पाशुपत राजांना, या सेवकांना इथं नोकरीसाठी ठेवलेलं आहे. आणि मग सुईच्या मागं जसा धागा गुंतला जातो, सूर्याच्या जवळ जशी किरणं एकरूप असतात, तशा पद्धतीनं या पाशुपत राजाचे सेवक त्याच्या आज्ञाप्रमाणे वागत आहेत. आणि म्हणून मग आता काय करावं तर यांना बोध करण्यात काहीसुद्धा उपयोग नाही. तर आता काय करावं, या राजालाच आपण धडा शिकवावा. आणि मग या सेवकांना बोलून, या सेवकांना शिक्षा देऊन काही उपयोग नाही. आपण राजाला शिक्षा करावी. एक राजा, त्याला जर शिक्षा केली तर सगळी सेवकांना व्यथा होईल. जसं सूर्याला गवसणी घातली, सूर्याच्या समोर जर ढग आला, आडवा आला, तर मग आपोआप सूर्यकिरणं थांबली जातात, सावली पडली जाते. शरीराला कुठं बी घाव लागला तरीसुद्धा त्याचं सगळं दुःख जे आहे ते मेंदूला होतं, सगळ्या शरीराला दुःख होतं. तशा न्यायानं या राजालाच जर आपण शिक्षा केली तर सगळ्या सैन्याला दुःख होईल. अशी मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये योजना आलेली आहे. झोळेमध्ये हात घातला, भस्म काढलेला हातामध्ये घेतलं आणि स्पर्शास्त्रयुक्त मंत्राचा जप केलेला आहे, रामनामाचा जप केला आणि भस्म टाकू लागलेले आहेत.
इकडं पाशुपत राजा देवाजवळ बद्धांजली हात जोडून प्रणाम करू लागलेला आहे. रामाच्या समोर दंडवट घातलेला आहे आणि जमिनीला मस्तक टेकवलं. त्याच वेळेला तो स्पर्शास्त्र मंत्र पूर्ण झाला आणि पाशुपत राजाच्या अंगाला चिकटला गेलेला आहे. पाशुपत राजाच्या अंगाला चिकटल्याबरोबर कपाळ जे आहे ते जमिनीला चिकटलेलं तसंच राहिलं. राजा उठण्याचा प्रयत्न करू लागला, पण जमीन काही त्याच्या कपाळाला सोडेना. ती जमिनीयुक्त कपाळ झालेला आहे. पुष्कळ प्रयत्न केला, पण जमीन काही त्याच्या कपाळाला सोडेना. पुष्कळ श्रम झालेला आहे, काहीच उपाय चालेना. मग त्यानं सेवकांना बोलावलं आणि सेवकांनी काय वृत्तांत घडला आहे ते सेवकांना विचारू लागला. त्यावेळेला बुद्धिवंत असा एक मंत्री आहे आणि तो एकटाच बाहेर आला आणि सेवकांना विचारू लागला, तुमचं कोणाबरोबर भांडण झालेलं आहे का? कुणी इथं जती, कुणी साधू, कुणी महान तपस्वी या नगरीमध्ये आलेला आहे का? त्याला कुणी गांजलेला आहे का? त्याला कुणी त्रास दिला आहे का? त्याला क्षोभ आलेला आहे का? आणि जर भक्ताला गांजलं, भक्ताला जर त्रास दिला तर भगवंताला त्याचा राग येतो. म्हणून साधूचं जगामध्ये छळण करू नये. देवाला मग क्रोध आवरत नाही. म्हणून या पृथ्वी तलावरती श्रेष्ठ असे दुर्वास ऋषी, त्या दुर्वास ऋषींना उगाच क्षोभवलं गेलं. त्या दुर्वास ऋषींनी काय केलं तर अंबरीष राजाचं छळण केलं. अंबरीष राजांचं छळण केल्याबरोबर ते देवाला सहन झालं नाही. देवांनी त्याच्या पाठीमागं सुदर्शन चक्र सोडून दिलं. या जगामध्ये, या विश्वामध्ये सगळीकडं फिरून आला, पण दुर्वास ऋषींना कुणीही थारा दिला नाही. शेवटी त्या भगवंताला शरण यावं लागलं आणि अंबरीष राजाला शरण येऊन मग दुर्वास ऋषींची सुटका झाली. तशा पद्धतीनं या विश्वामध्ये जर भक्ताला कोणी गांजलं तर मग मात्र देवाला ते सहन होत नाही. भक्त प्रल्हादासाठी तमाळ नीळ भगवंत हा उतावेळ झाला आणि कोरड्या खांबातून प्रकट झाला. धर्माच्या हवनामध्ये बेडकाचं पिल्लू तप्त अशा उदकामधलं ते शीतळ झालं. संकटामध्ये सापडलेल्या भक्ताला देव सोडवत असतो आणि भक्ताचा जर छळ केला तर मग मात्र देवाला ते सहन होत नाही. आणि म्हणून रणांगणामध्ये अतिशय कडकडाट होत असताना बाळकांनी रमानाथ भगवंतालाचं स्मरण केलं. त्याच्यावरती मग भगवंत प्रसन्न झाले. जसं जळामध्ये, पाण्यामध्ये नखरानं गजेंद्राचा पाय धरला आणि नखर गजेंद्राला उडू लागला, त्याच वेळेला भगवंतानी तात्काळ उडी घातली आणि आपल्या दासाचं रक्षण केलं. याच नीतीनं जर कुणी या अयोध्या नगरीमध्ये हरिभक्त आलेला असेल आणि त्याला कोणीतरी लोभानं त्रास दिलेला असेल, गांजलं असेल, अशी भावना चित्तामध्ये आणली आणि तो जो सुज्ञ असा प्रधान होता, तो सुज्ञ प्रधान शोध करू लागलेला आहे. शोध करत असताना तो द्वाराच्या समोर आलेला आहे. तेव्हा एका मंत्र्याच्या काढून त्यांना माहिती कळाली की एका नाथांना मी त्यांचा धिक्कार केला, इथून पाठीमागं लावलेला आहे. आणि मग त्यानं मच्छिंद्रनाथांचा शोध काढला. धन्य तो प्रधान आहे असं ग्रंथकर्ते सांगू लागले. गुप्त गोष्ट त्यानं निवडली गेलेली आहे. तो मंत्री नाही तर एक मोहरा आहे. त्यानं अमृत घेतलं आणि मदिरा म्हणजे दारू सोडून दिली गेलेली. असा चिंतामणी राज चिंता हरणार्थ तो जो मंत्री आहे, तो मंत्री त्वरित मच्छिंद्रनाथांच्या जवळ आलेला आहे. मच्छिंद्रनाथांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि म्हणू लागलेला आहे, हे महाराजा, तुम्ही औदार्यवान आहात, कृपेचं दान तुम्ही आम्हाला द्यावं. तुम्ही संत कसे आहात? स्नेहभरीत आहात. संत हे प्रेमाळू असतात, पूर्ण शांतीचं भांडार संत असतात, औदार्यवंत असतात.
अपराध क्षमा करणारे संत असतात. मेघ जरी उदार म्हणावा तरी तो काय करतो, त्याच्याकडं समभाव नाही. कुठं जास्तच पाऊस पडतो, कुठं नद्याला पूर येतो, तर कुठं दुष्काळ असतो, प्यायला पाणी नसतं. पण संतांच्या ठिकाणी समभाव असतो. जरी ढगाच्या पावसाच्या ठिकाणी दातृत्व भाव असला तरी संतांची बरोबरी तो करीत नाही. जरी परिसाची उपमा द्यावी म्हटलं तरी परिस हा गंजलेल्या लोखंडाला सोनं करतो, पण इतर धातूला मात्र काहीच त्याचं होत नाही. कल्पतरू जरी समान म्हटलं संत तरीसुद्धा तो शुभाशुभ वचन दाखवतो. काय करतो, एखादा माणूस कल्पतरूच्या झाडाखाली जाऊन बसला, थंडलेला आहे, दुपारची वेळ आहे आणि चालून दमलेला, उन्हाचा पारा आहे, सावलीला बसलेला आहे, त्याला वाटलं खूप ताण लागलेली आहे. लगेच थंडगार पाणी त्याच्यासमोर येतं, पाणी पिऊन तृप्त होतो आणि मग वाटतं जेवण असतं तर बरं झालं असतं. पंचपक्वान्नाचं ताट त्याच्यासमोर येतं. पंचपक्वान्नाचं जेवण केल्यानंतर त्याला वाटतं आता इथं झोपावं, अंथरणासाठी काही असतं तर बरं झालं असतं. लगेच गादी तिथं अंथरली जाते, त्याच्यावरती पोहडतो आणि मग लवंडल्याबरोबर त्याच्या मनामध्ये विचार येतो की अरे इथं भूत तर नसल. समोर भूत उभा राहतं आणि मग म्हणतो हे मला खाणार तर नाही. ते भूत लगेच त्याला खाऊन टाकतं. म्हणजे जशी इच्छा त्या कल्पवृक्षाच्या खाली बसलेल्या माणसाच्या मनामध्ये येते तसं फळ ते त्याला देत असतो. पण शुभही फळ देतो आणि अशुभही फळ देतो. पण तुम्ही संतजन कसे आहात, शुभ फळ देणारे आहात. असं मच्छिंद्रनाथाने ऐकलं. मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले, राग आवरलेला आहे आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणू लागले की मी आता तुम्हाला प्रसाद देईन. आणि मग झोळीमध्ये हात घातला, भस्म हातामध्ये घेतलेला आहे, विभक्त अस्त्राच्या मंत्राचा जप केला आणि त्याच वेळेला ते भस्म हातातून सोडलं गेलेलं आहे. भस्म फेकल्याबरोबर राव जमिनीला चिकटलेला तो राजा वेगळा झाला आणि ताडकन उठून उभा राहिलेला आहे. आणि मंत्र्यासहित मग त्या दूताला बोलावलं गेलेलं आहे. हाताच्या खुणेनं दूत जवळ आलेला आहे आणि राजक्षेम विचारू लागलेला आहे. सगळी शुभ वार्ता सांगू लागले, राजाचं कल्याण झालं असं म्हणू लागले. मग त्या मंत्र्यानं मच्छिंद्रनाथाच्या हाताला धरलं आणि मंदिरामध्ये प्रवेश केला. सगळी झालेली जी घटना आहे ती त्या मंत्र्यानं राजाला निवेदन केली. राजानं सर्व वृत्तांत ऐकला. मच्छिंद्रनाथाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि साष्टांग नमन केला. मच्छिंद्रनाथांचा गौरव केला आणि अतिशय आदरयुक्त त्या पाशुपत राजानं मच्छिंद्रनाथांना नाव विचारू लागलेले. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, हे राजा, मी मच्छिंद्रनाथ आहे. आणि मग सगळा वृत्तांत मच्छिंद्रनाथांनी पाशुपत राजाला सांगितला. याच्या अगोदर मच्छिंद्रनाथांची कीर्ती आणि ख्याती या राजानं कानानं ऐकलेली होती. आज मात्र प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांचं दर्शन झालं. म्हणून मच्छिंद्रनाथ पाहिल्याबरोबर राजाला अतिशय आनंद झाला आणि राजाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. मग सुखासनावरती सिद्ध करून राजाने मच्छिंद्रनाथांना बसवलेलं आहे. आपल्या सभास्थानी नेलं, सोन्याच्या आसनावरती बसवलं, 16 उपचारानं पूजा केली. तन मन धन भक्तियुक्त अंतकरणानं मच्छिंद्रनाथांना अर्पण केलं. सदा सर्वदा आसनी शयनी भोजनी तो मच्छिंद्रनाथांच्या समोर हात जोडून सेवेसाठी उभा राहिला. अशा पद्धतीनं भक्तीचा पाठ मच्छिंद्रनाथांच्या कृपा झालेली आहे. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणू लागले की हे नरेंद्रा, हे पाशुपत राजा, तुझ्या मनामध्ये काय कामना उत्पन्न झालेली आहे. त्यावेळेला पाशुपत राजा म्हणू लागलेला, हे योगद्रुमा, मी सूर्यवंश पाशुपत नावाचा राजा आहे. प्रभरामचंद्रांचा पुत्र. प्रभरामचंद्रांच्या वंशामध्ये मी पुत्र म्हणून
जन्माला आलो तरी माझा वडील जो आहे तो माझा वडील विजयध्वज प्रभुरामचंद्रांचा अवतार तेजस्पुंज, तेच माझे पूर्वज प्रभुरामचंद्र या कुळाचा टिळक असलेले, सूर्यवंशाचा मालक असलेले, सूर्यवंशाचा दीपक असलेले प्रभुरामचंद्र आणि त्या प्रभुरामचंद्रांची आणि माझी भेट घालून द्यावी. मग दोघंजण राजा आणि मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर आले. राज अंगणामध्ये उभा राहिलेले आहेत. धूम्रास्त्र मंत्राचा जप केला आणि भस्म आकाशामध्ये फेकलेला आहे. संजीवनीचा मंत्र सोडलेला आहे आणि सूर्यावरती टाकलं गेलं. त्याच्यामुळं सगळं ध्रुवमंडळ जे आकाश आहे ते धुरानं सगळं व्यापून गेलं. 10 दिशा धुरानं झाकळल्या गेलेल्या आहेत. धूर सगळीकडं भरला गेलेला आहे. डोळ्यामध्ये धूर गेल्यामुळं सूर्याचा सारथी आरोहण त्याला काही दिसेनासं झालं आणि त्या धुराच्या योगी करून सूर्याच्या रथाचे जे घोडे आहेत ते घोडेसुद्धा कासावीस झाले. हे सूर्यदेवाने पाहिलं आणि म्हणू लागले, हे अस्त्रविद्येचा धूर आहे. क्षत्रिय कुळातला कुणीतरी राजा त्यानं ही धूम्रास्त्र सोडलेलं आहे. आणि मग जगलोचन असलेल्या सूर्यदेवाने आपल्या हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे. त्याच्यावरती बाण लावला आणि वायुअस्त्र निर्माण केलं आणि वायुअस्त्र सूर्यदेवाने सोडून दिलं. त्यावेळेला तो प्रतापवंत असा सूर्यदेवाच्या हातातला बाण जो आहे तो प्रकट झालेला आहे. प्रचंड मोठा वारा त्याच्यामुळं निर्माण झाला. मंद्राचल पर्वत हलू लागलेला आहे, डगमगा करू लागलेला आहे. आकाशापासून या पृथ्वीपर्यंत प्रलयवात चक्रीवादळ निर्माण झालं आणि मग जे झाडं आहेत ती झाडं आकाशामध्ये भ्रमण करू लागली. जसं आकाशामध्ये पक्षी फिरावे तशी डोंगरावरची झाडं वाऱ्यानं आकाशामध्ये फिरू लागली. धूर 10 दिशेला पसरला गेलेला आहे. त्या धुरालासुद्धा वाट दिसेनाशी झाली. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि मग त्याच्यानंतर पर्वताचं अस्त्र मच्छिंद्रनाथांनी सोडून दिलं. पर्वताचं अस्त्र आडवं झालं, वारा थांबलेला आहे. मंद्राचळ पर्वत दुसरा निर्माण झाला. मग मात्र पुढचा जाण्याचा मार्ग सूर्यदेवाचा खुंटला गेलेला आहे. पर्वत आडवा आलेला आहे. ते अस्त्र नारायणाचं आहे. पर्वत हा अतिशय विशाळपणानं आहे. मग त्याच्यावरती सूर्यदेवाने वज्रसंधान केलं आणि वज्र हे अतिशय कठीण त्या पर्वताच्या माथ्यावरती लागल्याबरोबर पर्वत हा शतचूर्ण झालेला आहे. त्याचे शेकडो तुकडे झालेले आहेत. पर्वत चूर्ण झालेला आहे हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं. मग ब्रह्मी अस्त्र घेतलेलं आहे आणि ते सूर्यावरती टाकून दिलं. ते अस्त्र प्रगट होताच त्या रथावरती ते जाऊन आदळलं गेलं. घोड्यासहित अरुण जो आहे तो सूर्याचा सारथी भ्रमिष्ट झाला आणि मग आपले नेहमीची जी वाट आहे ती वाट सुटली आणि भलतीकडंच तो रथ घेऊन जाऊ लागला. हे सूर्यदेवानी पाहिलं आणि मग सूर्यदेवानी त्या भ्रमणाशाकरता अत्यंत प्रभावी असा अस्त्र सोडलं गेलेलं आहे. जसा अग्नी पेटावा आणि त्याच्यावरती पाणी शिंपडावं तशा पद्धतीनं सूर्यदेवाची अवस्था झाली. अज्ञानपणानं साधकानं या अंगाची भूषणं ज्ञानपणाची बोधगुणी लावली गेली की काय. एखाद्या सदनामध्ये एखाद्या घरामध्ये अपार असा अंधार दाटला आणि त्याच्यामध्ये जर दिवा लावला, लाईट आली तर जसा अंधार संपूर्ण जातो आणि उजेड पडतो, त्या न्यायानं सूर्यदेवाने ज्ञानेश्वर सोडला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं भ्रमिष्टपण सगळं संपलं गेलं. सुपंत पंथानं गमन करू लागले. आणि मग मच्छिंद्रनाथाने हे दृष्टीनं पाहिलं. त्याच्यानंतर वाताकर्षणास्त्र सोडून दिलं. वाताकर्षण हे अतिशय बलवंत आहे. वायुचक्राला भेदून मग
जे सूर्याच्या रथाचे घोडे आणि सारथी अरुण यांचा श्वासोश्वास थांबला गेलेला आहे. जो प्रत्यक्ष सूर्य आहे तोही श्वास थांबल्यामुळं दम घुटमळला गेलेला आहे. वायुचक्र आटून गेलेला आहे. रथ उलथून पडला गेलेला आहे. वायुचक्राचा आधार संपला गेलेला आहे. आणि त्याच वेळेला स्वर्गाहून या पृथ्वी तलावरती तो रथ आदळला गेला. या पृथ्वी तलावरती दिव्य रथ खाली पडला गेलेला आहे. सूर्य आणि त्या घोड्याचे जे हत्ती आहे, ज्या घोड्याचे घोडे आणि रथाचा सारथी अरुण हेही कासावीस झालेले आहेत. श्वासोश्वास चालेनासा झाला. अतिशय तेजो राशीफळ असा सूर्य आणि व्याकुळ झालेला आहे. तेव्हा या महीवरती असणारी वृक्षवेली ही आहाळू लागलेली आहेत. त्या सूर्याच्या तेजामुळं त्यांची लाहीलाही होऊ लागली. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं. जलदास्त्र वाऱ्याचं अस्त्र ताबडतोब सोडलं गेलेलं आहे. धो 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 पाऊस पडू लागला. आणि त्याच्यामुळे या पृथ्वी तलावरती होणारा सूर्याचा जो परिणाम आहे तो मात्र तिथं शांत झालेला आहे. पण सूर्यदेव निचेष्टित पडलेले आहेत, व्याकुळ झालेले आहेत, बेशुद्ध पडलेले आहेत. हे देवानी पाहिलं. सगळे स्वर्गातले देव घाबरे झालेले आहेत. मग त्यांनी विमानं त्वरित तयार केली. विमानामध्ये बसले. मच्छिंद्रनाथांच्या जवळ आले. ब्रह्मदेव आले, विष्णू भगवंत आले आणि स्वतः महादेव आले. वरून आलेला आहे. अश्विनी देव आले, कुबेर आले, देव सगळे सुरवर गणगंधर्व सगळेजण या पृथ्वी तलावरती आले. सत्यलोकाचे लोक आले, तपोलोकाचे लोक आले. अतळ वितळ सुतळ तळातळ पाताळ महातळ अशा सप्त पाताळामधले सगळेजण आले. आणि जसं सगळ्या झाडावरचे पक्षी चहूकडून एकत्र यावे आणि तसे सगळे देव उतरले. मग क्षीरसागराचा जावई भगवंत धावून मच्छिंद्रनाथांच्या जवळ आले. मच्छिंद्रनाथांना हृदयाच्या ठिकाणी धरलं आणि म्हणू लागले की हे मच्छिंद्रनाथा, तू या सूर्यदेवाला कशामुळं संकटात टाकलं गेलेलं आहेस. आणि मग मच्छिंद्रनाथांनी विष्णू भगवंतांना नमन केलं आणि म्हणू लागले की हा जो पाशुपत राजा आहे हा सूर्यवंशातला आहे आणि ह्या वंशजाला हा सूर्य त्याच्या वाडवडिलाची धर्मनीत ह्याला माहीत नसावी का. ज्या मातेनं बालकाचं संगोपन करावं याचं तिनंच जर रोष धरला तर त्या मातेला माता काय म्हणावं, तिला पिशाच म्हणावं. स्वामीचा सेवका मित्र जर म्हणला मग कसं होईल, अशा संशयाची गवसणी झाली. तशा पद्धतीनं या पाशुपत राजाला आदित्यप्रती म्हणजे हा जो सूर्य आहे या सूर्यवंशामध्ये हा पाशुपत राजा जन्माला आलेला आहे. म्हणून वैकुंठपती भगवंत असं प्रभू रामचंद्रांच्या वंशातला हा पाशुपत राजा आहे. आणि मग एक असणारं प्रत्युत्तर साबरी विद्येचं कवित्व केलेलं आहे. सूर्यनामांचा मंत्र उपदेश केला. या सूर्यानं प्रसन्न असायला पाहिजे होतं, पण तो काही प्रसन्न झाला नाही. त्याच्यानंतर पुढं या सूर्यवंशामध्ये विजयध्वज हा जो पाशुपत राजा आहे त्या पाशुपत राजाची आणि प्रभू रामचंद्रांची आज भेट व्हावी अशा प्रकारची कामना मनामध्ये वेधली आहे. पाशुपत राजाचं प्रेम माझ्या मनामध्ये गुंतलं गेलेलं आहे. माझ्या मनामध्ये पाशुपत राजाच्या भक्तीनं मी गुंतलो गेलो आणि म्हणून या सर्व वैभवासह या पाशुपत राजाला प्रभू रामचंद्रांनी दर्शन द्यावं. हे हरी तुम्ही याचा स्वीकार करावा. तेव्हा भगवंत म्हणू लागले, हे युगद्रुमा, ही कामना वेधलेली असतील तर कल्पवृक्ष कल्पद्रुम असा तू आहेस. त्याच्यामुळं तू काय कर तर अगोदर सूर्याला सावध कर आणि मग सूर्यनामाचा मंत्र जगामध्ये प्रविष्ट आणि पवित्र कर. स्वकष्टानं येऊन तुझं कार्य
सूर्यदेव पूर्ण करतील असं बोलून भगवंतानी कर्तळ भाष्य मच्छिंद्रनाथांना दिली. आणि मग त्याच वेळेला लोक उपकारासाठी नामस्मरण ज्यानं केलं त्याचं पातक सगळं संपूर्ण जाईल आणि या जनांना सुख प्राप्त होईल. सहज सूर्याचं नाव घेतलं तरी पातके भस्म होतील. तशात मंत्रप्रयोग हा उत्तम कार्यासाठी दुनावला जाईल. आणि म्हणून पवित्र वाणीनं असा असणारा त्याच्यावरतीही नाम मंत्रयुक्त प्रयोग कर. त्याच्यामुळं प्रत्यक्ष दैवत प्रसन्न होतील. 16 राशी सुवर्ण जसं प्राप्त व्हावं, कोंदणामध्ये बसावावं, तशा पद्धतीचं मोल त्याला येईल. तरी आळस करू नको. आणि हे महापुरुषा, आम्ही सर्व दैवत तुझ्या वचनाला बांधलेले आहोत. वीरभद्राच्या समरांगणाच्या ठिकाणी, नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी तुला आम्ही सर्वांनी वरदान दिलेलं आहे. तरी आत्ता सगळा संशय सोडून दे आणि या सूर्याचा जीव वाचव. अवघे देव, हे मच्छिंद्रनाथा तुझा गौरव करू. एका चंद्रातून पडणाऱ्या अमृतासाठी चकोर पक्षी जसा त्याची वाट पाहत असतो, त्याप्रमाणे सगळे देव तुझी वाट पाहतायत. हे मच्छिंद्रनाथा, पशुपत राजाला मी रामदर्शन घडवेन. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, हे पशुपत राजा, आधी तुला मी राम काया दावीन, तेव्हाच तुझं समाधान होईल असं मच्छिंद्रनाथांनी सांगितलं. आणि मग लक्ष्मणासहित कोदंडपाणी धनुष्य हातामध्ये असलेली प्रभुरामचंद्र आणि सीतामाई तिथं राममूर्ती प्रकट झाली. महादेवांना अतिशय आनंद झाला. ज्या पाशुपत राजाची आनंद लहरी उचंबळली गेली. मच्छिंद्रनाथांनी प्रभुरामचंद्रांना पाहिलो. भावयुक्तांतकरणानं प्रभुरामचंद्रांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. प्रभुरामचंद्रांनी मच्छिंद्रनाथांना कडकडून मिठी मारली, हृदयाच्या ठिकाणी धरलं. पाशुपत राजा हा अतिशय भाविक, त्यानंही प्रभुरामचंद्रांना नमन केलं. प्रभुरामचंद्रांनी पाशुपत राजाला हृदयाच्या ठिकाणी धरलं आणि म्हणू लागले, धन्य धन्य तू माझा वंशज आहे. याच्यानंतर मच्छिंद्रनाथांनी दोन्ही हात जोडलेले आहेत. प्रभुरामचंद्रांची स्तुती आणि स्तवन करू लागलेले आहेत. प्रभुरामचंद्रांचा गौरव करू लागले. हे रघुत्तमा, हे महाराजा, तुझी अनेक नावं आहेत, पण त्याच्यामध्ये रामनाम हे गंगेप्रमाणे आहे. सर्वात श्रेष्ठ सीतापती आहे असं ग्रंथांनी निवेदन केलेलं आहे. त्याही ग्रंथाची महती तुझ्या नावामुळंच वाढलेली आहे. माझ्या कवित्वासाठी तुम्ही असणारं वरदान द्यावं. साबरी विद्येचं अपार असं कवित्व आहे. मंत्रप्रयोग कवित्व पूर्ण झाल्याबरोबर हे प्रभुरामचंद्रा, जिथं तुमचं नाव येईल तिथं तुम्ही सहाय्य व्हावं. तुमच्या नामाचा मंत्रोच्चार झाल्याबरोबर ते कार्य सत्वरपणानं तुम्ही पूर्ण करावं. हा वरदान मला द्यावं. जर चित्तामध्ये काही अवमान असेल तर कोदंडबाण सहज करून या रणांगणामध्ये रणरंगण करावं. प्रभुरामचंद्र म्हणू लागले, मच्छिंद्रनाथा ऐक, तू तिन्ही देवांचा वरदायक श्री दत्तात्रेय प्रताप आरोग्य आम्हा तिघांचा अवतार आहे. आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म ते तुला वश्य आहेत. त्याच्यामुळं मी तुझ्यासाठी सहाय्य का होणार नाही. तुझ्या मंत्रामध्ये माझे स्मरण होताच मी तुझं कार्य पूर्ण करीन. 52 वीरासहित सबळ मंत्रप्रयोग मी करून जाईन असं वधून वरदवाणी दिलेली आहे. मच्छिंद्रनाथांना वचन दिलं. आणि मग हे योगधामी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये एकत्व आहे. तू विष्णूचा अवतार आहे, जो कवी नारायण महाथोर आहेत.
तस्मात तुझं शरीर आणि माझं शरीर या त्रैलोक्यामध्ये एकच आहे. असं बोलून प्रभू रामचंद्रांनी धन्य म्हणून मच्छिंद्रनाथाकडं पाहून मान हलवली गेलेली आहे. याच्यानंतर सांगितलं, ताबडतोब सूर्यदेवाला तू सावध कर. एका सूर्या वाचून ही धरणी जी आहे दीनवाणी झालेली आहे. हे ब्रह्मांड अवघं जे आहे ते दीनवाणी दिसू लागलेलं आहे. तरी हे योगेंद्रा, माझा पूर्वज सूर्यदेव आहे. या पृथ्वी तलावरती या ब्रह्मांडामध्ये अंधार पसरला जाईल. देव सगळे त्रासले गेलेले आहे. जगाचा व्यवहार खोळंबला गेलेला आहे. आणि म्हणून तू सूर्यदेवाला सावध कर. असं केविलवाणी प्रभू रामचंद्रांची वाणी ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथांचं हृदय हे अपार द्रवलं गेलेलं आहे. चित्तामध्ये शक्ती निर्माण झाली आणि प्रसन्न परम आनंद वृत्तीनं प्रसन्न होऊन चित्त भगवती प्रसन्न झालेली आहे. आणि वातास्त्र मंत्र सोडून दिलेला आहे. वारा सुटला गेलेला आहे. वात आकर्षण अस्त्र संपलं गेलेलं आहे. आणि मच्छिंद्रनाथांनी वाऱ्याचं अस्त्र सोडून दिलं. वात आकर्षण काढून घेतलं. सूर्यदेव सुखी झाले. सूर्यदेव सावध झाले. उठून बसले. दाही दिशाने हळू लागले. त्यावेळेला असंख्य दैवत त्यांना दिसू लागली. मग सर्व दैवतांनी तिथं जाऊन सूर्यदेवाला नमन केलं. याच्यानंतर विष्णू भगवंतांना हा क्षत्रिय कोण आहे, याची वासना काय आहे, यानं माझ्या शामकर्ण घोड्यांचं हरण काय केलं, प्रतापी गहन असलेला अरुण व्याकुळ झाला, तो मला दाखवा असं म्हणू लागले. युगानयुगे मी याच्यावरती प्रसन्न आहे. याचं मुखमंडन मला पाहू द्या. माझ्या जवळ आणा. आणि मग देवाने मच्छिंद्रनाथांना बोलावलं आणि चंद्रास्त्र जलपून सूर्यदेवाच्या दाहकतेचा त्रास होऊ नये म्हणून चंद्रास्त्राची प्रेरणा केली. चंद्रास्त्र सिद्ध केलं आणि शीतलता सर्व अंगाभोवती ठेवून मच्छिंद्रनाथ सूर्यदेवाच्या भेटीला जाऊ लागले. सूर्यदेवाच्या समोर आले आणि त्यातच त्यांनी जलद अस्त्राचा वर्षाव केला. पावसाचा अस्त्र सोडलेला आहे. पाऊस पडू लागलेला आहे. त्याच्यामुळं सगळीकडं शीतलता निर्माण झाली. जाऊन सूर्यदेवाला नमन केलेलं आहे. सर्वांनी मच्छिंद्रनाथांना पाहिलं. धन्य धन्य असं म्हणू लागलेले. कोण नाव आहे, काय नाव आहे आपलं, कोणत्या गावी आपण राहता, आपला जन्म कुठं झालेला आहे, हे सर्व विचारू लागले. आणि मग विष्णू भगवंतांनी मुळापासूनची जी सगळी कथा आहे ती कथा सर्व देवांना सांगितली. हा कवी नारायणाचा अवतार आहे. या पृथ्वी तलावरती अवताराला आलेला आहे. हा माझाच अंश आहे. नवनारायणापैकी एक कवी नारायण हा अवताराला आलेला आहे. जगाच्या कल्याणासाठी या मच्छिंद्रनाथांनी अवतार घेतलेला आहे. म्हणून हे मच्छिंद्रनाथा, तुझ्या मनामध्ये काय कामना आहे ती मला तुम्ही सांगावी आणि ती प्राप्त करून घ्यावी असं म्हणू लागले. कृतयुग झालं, ते त्रेतायुग झालं, द्वापारयुग झालं, पण असं कुणीही केलं नाही. धन्य तुझा प्रताप आहे, धन्य तुझा गुरु आहे. त्यावेळेला मच्छिंद्रनाथांनी दोन्ही हात जोडले. माझ्या मनामध्ये एक कामना निर्माण झालेली आहे. मी साबरी विद्येचं कवित्व केलेलं आहे, तरी त्याला तुम्ही आपलं वरदान द्यावं असं माझ्या मनाला वाटतं. त्या साबरी विद्येच्या कवित्वासाठी तुम्ही सिद्ध असावं. मंत्रप्रयोगामध्ये तुमचं स्मरण ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुम्ही दृश्यमान व्हावं आणि जगाचं कार्य स्वकष्टानं पूर्ण करावं असं मच्छिंद्रनाथाचं बोलणं ऐकलं. आणि सूर्यदेवाने लगेच अवश्य म्हणून तात्काळ संमती दिलेली आहे. मंत्रप्रयोग झाल्याबरोबर, माझं नाव आल्याबरोबर मी ते कार्य स्वकष्टानं पूर्ण करीन अशी सूर्यदेवानी कर्तळ भाष दिलेले वचन दिलं. आणि मग पाशुपत राजाला जवळ बोलावलेलं आहे. पाशुपत राजालाही सूर्यदेवाच्या पायावरती घातलेला आहे. सूर्यवंशी वंशमालिका सगुण अशी आहे. आणि त्याच सूर्यदेवानी पाशुपत राजालाही आशीर्वाद दिलेला, वचन दिलेलं आहे. आणि अशी ही सगळी वंशमालिका पाशुपत राजाला
स्वतः भगवंतांनी सांगितली व वंशमालिका ऐकली. स्वतः सूर्यदेव आणि पाशुपत राजा दोघंही प्रसन्न झाले. मग आपला रथ सिद्ध केला आणि वातचक्राच्या गतीनं सूर्यदेव स्वतःच्या मार्गाने निघून गेले. इकडे सगळे देव विमानामध्ये बसलेले आपापल्या स्थानाला निघून गेले. इकडं मच्छिंद्रनाथांची कृपा झाली. पाशुपत राजा प्रसन्न झालेला आहे. पाशुपत राजाची परवानगी घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करण्याकरता प्रभू रामचंद्रांना वंदन करून तिथून निघाले. आता पुढच्या अध्यायामध्ये चंद्रगिरी नावाच्या गावामध्ये गोवर्याच्या ढिगाऱ्यातून गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ बाहेर काढतील. पुन्हा तीर्थयात्रेला पुढं जातील. नरहरीच्या वंशामध्ये धोंडीचा मुलगा मालू या हरीचे शरणागत आहेत. आणि या ग्रंथकर्त्यांनी ही सर्व कथा तुम्हा श्रोत्यांना निवेदन केलेली आहे. स्वस्ती श्री भक्ती कथा सार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर अष्टमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिकथासार अष्टमाध्याय समाप्त. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी.